तहव्वूर राणाला देशामधील विविध भागांमध्ये नेऊन चौकशी होणार आहे। अगदी महत्त्वाची अपडेट, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याआधी रेकी केलेल्या भागांमध्ये तहव्वूरला नेण्यात येणार आहे। दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील हापूर आणि आग्रा, तसंच केरळमधील कोची आणि गुजरातमधील अहमदाबाद, तसंच महाराष्ट्रामधील मुंबईला त्यांनी भेट दिलेली होती। याची सगळी चौकशी, याचा सगळा सखोल तपास आता करण्यात येईल। या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आता हा तपास अधिकच वेगाने अधिकच गतिमान होताना पाहायला मिळतोय। 166 जणांचा बळी गेला होता त्या दिवशी, मात्र आता कसा तपास आता हा वेग घेतोय त्या संदर्भात सविस्तर सांगा। तहव्वूर राणाला देशातील इतर जे कैदी असतात त्या पद्धतीनेच त्याची ट्रीटमेंट केली जाणार, त्याला विशेष असे काही सुविधा दिल्या जाणार नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय कायद्याच्या नुसार त्याला शिक्षा जर करायची असेल तर बाकी ज्या केसेस आहेत त्या पद्धतीनेच ही केस जाणार आहे। तहव्वूर राणा 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी भारतात आला होता आणि त्याने त्या दरम्यान त्याची पत्नी असलेल्या सम्राज राणा यांच्यासह काही ठिकाणी भेटी दिल्या होत्या 23 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मुंबईमध्ये 20 ते 21 नोव्हेंबरला मुंबईत होता। यावेळी त्यांनी हल्ल्याच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी भेट दिली होती, त्या ठिकाणी हल्ले करण्यात आले। दुसरं म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये देखील त्यांनी काही संवेदनशील भागाचा आढावा घेतला होता, त्याची रेकी केली होती। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आग्र्याचं जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी देखील त्याने त्याच्या पत्नीसह भेटी दिली होती, कारण त्याच्याबद्दल कुठलीही संशय येऊ नये म्हणून त्याने पत्नीसह हे सगळे दौरे पूर्ण केले। त्यानंतर तो थेट दक्षिण भारतात गेला, त्या ठिकाणी त्याने कोची या ठिकाणी भेट दिली। त्यानंतर अहमदाबाद जे आहे गुजरातमधील एक महत्त्वाचं शहर आहे, त्या ठिकाणी देखील त्याने भेट दिली आणि त्या भागाची रेकी केली। आता या भागामध्ये रेकी करताना त्याला कोणत्या कोणत्या लोकांनी मदत केलेली आहे याची माहिती पोलिसांना घ्यायची आहे आणि त्याने त्या भागात रेकी केलेली त्याच्या भविष्यामध्ये काय नक्की धोका निर्माण होऊ शकतो या दृष्टिकोनातून या सगळ्या बाबतीमध्ये त्याची चौकशी करणं आणि सीन रिक्रिएट करणं भारतीय कायद्यानुसार गरजेचं असल्यामुळे त्याला या भागामध्ये घेऊन जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि यामध्ये त्याला कोणी कोणी मदत केली, तो कुठे कुठे राहिला होता, त्या हॉटेलची माहिती कशा पद्धतीने घेता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून आता पोलीस जे आहे, खास करून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे ती प्रयत्न करताना पाहायला मिळते आणि त्याला आता देशातील विविध भागामध्ये घेऊन जातील आणि त्या ठिकाणी सीन रिक्रिएट केला जाईल। त्याचबरोबर त्याचे आणखी काही धागेदोरे भारतामध्ये कोणी आहे का जे झारीतले शुक्राचार्य आहेत आणि त्याला मदत करत होते, तेही या निमित्ताने समोर येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाकिस्तानमधून त्याला काही मदत केली जात होती का, सरकारकडनं पाकिस्तानच्या कोणी मदत केली का, पाकिस्तानमधील काही लोक जे भारतामध्ये विजावर येतात, पर्यटन विजावर येतात, त्यांच्याशी काही संपर्कात आला होता का, या सगळ्या गोष्टींची उकल जी आहे ती होणार आहे। त्यासाठी त्याला देशातील विविध ठिकाणी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा बुरखा जो आहे तो फाडण्यासाठी आता त्याला शिक्षा करण्यासाठी तहव्वूर राणाला देशातील विविध भागामध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे। अगदी अगदी नाही, बरोबर आहे। पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी पाकिस्तानने सगळे दावे फेटाळून लावलेले आहेत, त्या अँगलने सुद्धा काही तपास होतो का ते पाहावं लागेल। दुसरीकडे ही चौकशी आता कशा प्रकारे होते आणि त्यातून काही सखोल समोर येतं का याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत पाहूयात। उसका मास्टरमाइंड कौन है ये पूछताछ करने की बहुत कोशिश की। अभी ये जो आदमी मिला है वो आने के बाद पता चलेगा कि किसने उसको बताया, क्यों उन्होंने ये किया, उसका कारण क्या था, और वो पता होने के बाद अपने को आगे भी अपनी लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा क्या करने के बाद लोग सुरक्षित रहेंगे और सब में खुशहाली रहेगी। ये 26/11 का जो मामला था वो डिगअप करना बहुत जरूरी है, आज भी जरूरी है। तो जो हमने उस वक्त जो केसेस चले, आपको पता होगा कि कसाब को फांसी दिया था, अफजल गुरु को फांसी दे दिया था, ये हमने किया था, वो भी सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन से हम। तो अभी देखेंगे ये कितना कहाँ तक हम कर सकते हैं।
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणा वेळेचा नवा फोटो आता समोर आलेला आहे आणि कमरेला साखळी आणि हातात बेड्या घालून तहव्वूरला भारतात आणण्यात आलं आणि भारतात आणताच एनआयएकडे तहव्वूर राणाचा ताबा देण्यात आला। अमेरिकेमधील कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील मार्शल्सनी राणाला भारताकडे सुपूर्द केलं। हातामध्ये बेड्या, कमरेला साखळी बांधूनच राणाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पथकाकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे आणि त्याच संदर्भातला हा आता नवा फोटो समोर आलेला आहे। कमरेला साखळी आणि हातात बेड्या घालून तहव्वूरला भारतात आणण्यात आलेला आहे। यापूर्वी त्याचा एक पाठमोरा फोटो आपण पाहिलेला आहे जो प्रसार माध्यमांवर झळकत होता आणि त्यानंतर भारतामध्ये आणताच एनआयएकडून तहव्वूर राणाचा ताबा घेण्यात आला। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय तपास इतका वेगाने सुरू आहे, एकीकडे चौकशी सुरू आहे, त्यानंतर आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा नवा फोटो समोर आलेला आहे। अगदीच, कारण ज्या पद्धतीने तहव्वूर राणा याने भारतामध्ये हल्ले केले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 150हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, काही आयुष्यभरासाठी दिव्यांगत्व आलं, अशा लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला हा राणा आला आहे आणि त्याचे जे फोटो आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानुसार तो अमेरिकन पोशाखात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून जर आपण पाहिलं त्याच्यासोबत जेव्हा प्रत्यार्पण होत होतं तेव्हा अमेरिकन पोलीस जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या या पोशाखावरून एक बाब समोर येते की त्याला अमेरिकेने जेव्हा भारतामध्ये आला त्याच्यानंतर ताब्यात देताना त्याच्या अंगावरती अमेरिकन पोशाख होता आणि त्याच्या कमरेला साखळी होती, हातात बेड्या होत्या आणि त्याला बेड्या घालून म्हणजे भारताच्या भूमीवरती जो कोणी अत्याचार करेल त्याला भारत अशा पद्धतीने फरफटत आणेल हे यावरून भारताने जगाला दाखवून दिलेलं आहे आणि ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होत होती तेव्हा त्याचे फोटो आता पहिल्यांदा त्याच्या कमरेला साखळी आणि हातात बेड्या घातल्याचे समोर आलेले आहे। कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट मधील अमेरिकन मार्शलनी त्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पथकाकडे सोपवलं, त्याच्यानंतर त्याचे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ताबा मिळवला, त्याच्या विरोधात UAPA कायदा जो आहे तो दाखल करण्यात आला, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध आता कारवाई केली जाणार आहे। कारवाई अंतर्गत काल जर आपण पाहिलं तर त्याला ताबडतोब भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रमाणे 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करणं गरजेचं असतं एखाद्याला जर अटक केली तर। त्यावेळेस जे नरेंद्र मान आहेत त्यांनी एनआयएच्या वतीने जेव्हा बाजू मांडली तेव्हा त्याने आणि हेडली यांनी दोघांनी जे मेल हे केले संभाषण केलेलं आहे त्याची माहिती न्यायालयाला दिली। न्यायालयाने त्यातच महत्त्वाची अपडेट की तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणा वेळचा हा आता नवा फोटो समोर आलेला आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय। शिवाजी, वेळोवेळी अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।